आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। यस बॉलिंग स्वीकारली आहे गोलंदाजी। तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। यस उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावर या ठिकाणी नक्कीच स्थानापन्न होतीलच, मात्र त्या दरम्यान वळूया आपण मॅचच्या दिशेने। या स्पर्धेतील शेवटचा अंतिम सामना गावदेवी भादबड विपक्ष जय बजरंग कारिवली, दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील। मात्र या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल। सन्माननीय राजू मडवी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजू मडवी साहेबांना व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे। तर बोलूया मित्र सामन्याच्या दिशेने, अर्थातच या स्पर्धेतील आर्यस चषक 2024 मधील अंतिम सामना मित्रांनो, शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। गावदेवी भादबड विपक्ष जय बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये, आणि शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 25 जून 1983 ज्या वेळेस कपिल देव रामलाल निकंज यांच्या माध्यमातून भारतासाठी पहिला वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2007 ज्या वेळेस महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने भारतामध्ये पहिला T20 वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2 एप्रिल 2011 ज्या वेळेस भारतामध्ये दुसरा वर्ल्ड कप आला होता। अर्थातच त्याच प्रकारची शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। तर बोलूया शेवटच्या मॅचच्या दिशेने, चला त्वरा करा। जय बजरंग कारिवली टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। तर फलंदाजीसाठी गावदेवी भादबड टीमला इन्व्हाइट केले। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आपण मॅचला सुरुवात करूया। यो कमलाकर दर शेवटची अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। कॉम्बॉक्स मध्ये संदेश पाटील जॉईन होत आहेत, वेलकम संदेश। थँक्यू सो मच सर्वांस। स्वाभाविक मंडप डेकोरेटरच्या प्रोप्रायटर अभिमन्यू तरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। 555 बरोबर 5:55 झाली आहेत, मॅचला सुरुवात होते। पंचांचा अधिकृत इशारा, गेम स्टार्ट, खेळाला सुरुवात। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आउट, पहिल्या बॉलवर पहिली विकेट, मोठी विकेट, फलंदाज बाद संतोष तरे, बॅक टू द डगआउट। Paired. Ajay.
भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी, आर्यस चषक हा. पहिल्या बॉलवर पहिली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र नक्कीच एक पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे. आपण डीप मिड विकेट सीमारेषेलगत एक कटआउट पाहतोय. गणेश दादा ठाकरे त्याचबरोबर सुभाष दादा ठाकरे यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला तुम्ही षटकाराच्या स्वरूपात डायरेक्ट हिट जर करताय तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर नीलम नाईक पहिली विकेट त्या ठिकाणी काढली आहे. Bluetooth mode paired. हॅलो माईक चेक चेक. हॅलो हॅलो यस पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. यशवंत पुन्हा एकदा सज्ज झालाय. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फलंदाज सफल झाला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये अवत असा संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाबेसोबत धावफलक पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नीलम नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल संजय म्हात्रे समोर. या बॉलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू अवैध आहे आणि निघून जाईल पहिल्या टप्प्यावर. सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी, भिवंडी शहरात. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार आलाय संजय म्हात्रेच्या बॅट मधून. महत्वाच्या मॅच मध्ये आमचे ओलेंटर्स 7 सेवक सीमेचा ताबा घ्यायचे आपण. विनोद ठाकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संजय भाई म्हात्रे आपणास पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल टॅप केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका धाबेसोबत धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 10 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. नीलम नाईकच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पुन्हा एकदा नीलम नाईक. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. 12 धावा धावफलकावर आहेत.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नीलम नाईकच्या अगेन्स्ट 12 धावा आल्यात. एक महत्त्वाचा विकेट देखील मिळालाय. संदेश एक चांगली सुरुवात आपण भादवड टीम संघाची म्हणू शकता इथून. चला नक्कीच, स्पीडअप करूया आपण थोडं. अगदी बरोबर आहे संदेश पाटील, कारण संध्याकाळचं सत्र, दम्मट वातावरण आणि त्यामध्ये 10 ते 12ची सरासरी, नक्कीच चांगली सरासरी म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं संजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. समोर आपण संजय म्हात्रेला पाहतोय. संजय टू संजय. या बलेचा बॉल लावत असं संपर्क नाही आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण होती आहे. एक धाव संदेश त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती, मात्र ओव्हर थ्रो डायरेक्ट हिट करण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर संजय पाटीलला विचारला जाईल. अगदी महत्त्वाचं आहे, कारण की महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण एक्स्ट्रा धावा नाही देऊ शकत. त्या प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. यस, कारण एक एक धाव जी आहे ती खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. संदीप पाटील चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आपली विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. फलंदाज बाद संजय म्हात्रे. ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. इथे विकेट कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं भादवड टीम संघाच्या माध्यमातून, कारण की संजय म्हात्रे चांगली फलंदाजी करत होते. संदेश धावा बनत होत्या. नाही, खरं तर ही विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे लालचंद तरेसाठी. लालचंद तरेकडे भरपूर मोठी क्षमता आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. शेलूमादा वल टीमसमोर गोलंदाज नरेंद्र गोलंदाजी करत होता. खूप चांगली फलंदाजी. मात्र कालचा दिवस देखील आपण बघितलं जय बजरंग कारवली टीम संघाने गाजवला आहे आणि अगदी फायनलमध्ये ते खेळता येतं, कारण की समोरच्या संघाला त्यांनी पराभूत केला होता. एजी स्पोर्ट निमोली टीम संघाला कारवली टीम संघाने. तर या मॅचच्या माध्यमातून देखील भरपूर अशा अपेक्षा टीमला जरूर असतील, मात्र ते काम तेवढंही सोपं नसणार आहे. कारण जय बजरंग कारेवली टीमचा विचार केला तर बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यांच्याकडे. या बलेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक भारत पाटील चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपण पाहतोय. संदेश फिल्डिंग चांगली झाली होती या चेंडूवर, मात्र कुठेतरी हा धाव दुसरा जो घेतलाय तो डोकेदुखी देखील ठरू शकतो. तुमची क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं झाल्यानंतर थ्रो चांगला होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. परंतु त्या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला, परिणामस्वरूप एक अधिक धाव त्या ठिकाणी मिळाली. षटकातील पुढचा बॉल संजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉले साडव्या बॅटने विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु अवपत असं संपर्क नाही आहे. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू जो आहे तो पायावर आदळला होता. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळतं. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. कुठे ना कुठे दबाव संजय पाटील यांच्यावर देखील आला. मागच्या 3 चेंडूवर 2 धावा घेतलेला आहे संदेश. नक्कीच फक्त आणि फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकातील पुढचा बॉल संजय पाटील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होता. बॅटची कडा लागली, त्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. सिंगल कंप्लीट. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि प्रत्येकी धाव घेतली जात आहे आई गावदेवी भादवड टीम संघाच्या माध्यमातून. यस, थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण यशवंत तरेला पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लोबारचा वापर, वेग परिवर्तन केलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावर आहेत. यस, 2 षटकानंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर बोलूया. ओव्हर टू द संदेश पाटील. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण पुढील स्वागत आणि सन्मान
मित्रांनो यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज सुंदर अशी प्राइज जी आहे स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सन्माननीय कबीर मामा ठाकरे यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेला एन्जॉय केला जात आहे त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या गावातील खेळाडूंवर आणि आपल्या गावातील युवा कार्यकर्त्यांवर त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांना आपण पाहतोय त्यांचा सन्मान इथे आपण करत आहोत. माहीची शाल, सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. मित्रांनो टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ज्याने 2016 ते 18चा काल प्रत्येकी स्पर्धेमध्ये षटकाराने अकाउंट खोलला होता, नावातच दम, ठाकूरपाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहे सन्माननीय सुभाषजी ठाकरे साहेबांचा हा शाही सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र आपण इथे देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेचं सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद सुभाषजी ठाकरे साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील. लावली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे आणि काय अप्रतिम सुरुवात. पहिला बॉलवर आला हा षटकार. एक स्वागत आहे आपण करूया. जय भवानी गुरुनाजी तरे साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. शाखा प्रमुख भादवर टेमगरपाडा यांचं आपण स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आयोजक हरिदादा ठाकरे यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. आदर्श शिक्षक रवींद्र तरे सरांचे पिताश्री आहेत. जय भवानी गुरुनाथ तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. थँक्यू सो मच, आपण आलात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल, जोरदार अपील. यस, पंच सहमत आहेत. महत्वाची विकेट, मोठी विकेट, फलंदाज बाद लालचंद तरे. त्यानंतर सन्माननीय गुरुनाथजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. RS चषक 2024 या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून एन्जॉय केला जात आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून बॉल चेंडू, yes, देखील आम्हाला स्पॉन्सर झाल्यात. अंपायर्स कॉमेंटेटरसाठी देखील नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली. गुरुनाथ ठाकरे एक हसमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्व. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज शैलेश आलाय. पाहूया शैलेश कशा प्रकारे या ठिकाणावर नक्कीच इनिंग आपली जी आहे ती बिल्डअप करेल, कारण शैलेशकडे देखील चांगली क्षमता आहे. आणि एका बाजूला आपण यशवंत तरेला पाहतोय. पहिल्या दिवसात भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं होतं. तर नक्कीच एक भागीदारी आवश्यक आहे गावदेवी भादवड टीमला. या बलेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहिली. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी. संदेश पाटील पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र संदीपने देखील लालचंद तरेला सांगितलं हम भी किसी से कम नहीं. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 25 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटकार आला होता आणि आता थोडीशी शांतता मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक कुंदन पाटील त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रयत्न तिथे खूप चांगले होते, मात्र झेल पकडणं गरजेचं होतं. संदेश महत्त्वाच्या मॅचमध्ये, फायनलच्या मॅचमध्ये ही झेल होणं गरजेचं होतं. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल हवेमध्ये आहे. इनसाइड आउट फटका. भारत पाटील झेल खाली. आता मात्र चुकी पाहायला मिळत नाहीये. अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद शैलेश. पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. RS चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. RS चषक हा
संदेश 2 विकेट घेतलेला आहे. संदीप यांनी महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूत षटकार काढला होता. असं वाटलं होतं की धावा खर्च होतील या षटकामध्ये, मात्र कमबॅक खूप चांगलं पाहायला मिळाला. यस संदेश पाटील 2 विकेट्स घेतल्यात आणि त्या देखील कोणाच्या खूप महत्त्वाच्या विकेट त्या षटकामध्ये घेतल्या गेल्यात. लालचंद तरे आणि शैलेश म्हात्रे हे 2 महत्त्वाचे खेळाडू त्या ठिकाणी बाद झाले. टीम कारेवली आपण जर पहिल्या चषकावर नाव कोरत आहे तर सन्माननीय मनोज खुलबी साहेबांच्या माध्यमातून पार्टीसाठी 5 कोंबडे जाहीर झालेत. कुंदन पाटील शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडला. चेंडू जातोय आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरे. या षटकारासाठी मात्र रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक चांगला फटका त्या ठिकाणी परावर्तित केलाय रवींद्र तरे सर, विजय पाटील, दीपक तरे सोबतच आमचे नंदू नाईक सर. यस मच्छिंद्र दादा देखील त्या ठिकाणी आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम सर. वली आपण थेट मॅचच्या दिशेने. मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी आणि तो फटका मात्र आलाय त्या ठिकाणी यशवंत तरेच्या बॅटमधून. 6 धावफलक पुढे सरकलाय. 3-3 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण षटक क्रमांक 3 पाहिलं. षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली होती आणि आता मात्र ते चित्र पुन्हा एकदा. या षटकाची सुरुवात देखील 6 धावांसोबत झाली आहे. कुंदन पाटील पुन्हा एकदा. या बॉलेस फुल टॉस आहे आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. कडक फलंदाजी इथे पाहायला मिळते. महत्वाच्या मॅच मध्ये यशवंत तरे याचे बॅट आग उगलताना तुम्हाला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. यस निघून जाईल सीमा पार. 6 धावा. षटकार. 3 मध्ये 3 ठाकूर पाड्यात 3 मध्ये 3 ठोकलेले आहेत. पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक. महत्वाच्या मॅच मध्ये संदेश 3 चेंडूवर 3 लागोपाठचे षटकार आणि शिक्षण सेना अध्यक्ष रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक बॉल उडवलाय. या बॉलेस जज केले जात आहे त्या ठिकाणी. चांगला झेल फलंदाज बाद यशवंत तरे. पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. थैंक यू. आर्यस चषक हा जो काम करना था हो काम पूरी तरह करके आए शेर मैदान के बाहर. 3 मध्ये 3 ठोकले होते महत्वाच्या मॅच मध्ये. नक्कीच आता मात्र एक सन्मानजनक टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण म्हणजे मागच्या 3 बॉलवर 3 षटकार आले. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 3 ठोकले. यशवंत तरेच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल टीम कारेवली समोर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 2 बॉल नंतर मिळेल. शरद म्हात्रे पाहूया काय करेल आपला टीमसाठी. काही करण्यासाठी 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. निलम नाईक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. शरद म्हात्रे. पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. थँक्यू डीजे. महत्वाच्या मॅचमध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. निलम नाईक तिथे होते. शरदला दर दिला असं म्हणूया आपण, कारण की स्ट्रोक चांगला होता मात्र जागा चांगली नव्हती निवडली. इथं विकेट मिळाला. नवीन फलंदाज सुधाकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 3 बॉलवर षटकार हॅट्रिक आपण पाहिली आहे आणि आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. कुंदन पाटील. संदेश सध्या तरी धावसंख्या चांगली आहे. आता शेवटच्या षटकाचा खेळ आहे आणि मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे या डावातील. यस कुंदन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम चेंडू. या बॉलेचा बॉल मिस टाइम झाला. यस झेल पकडली गेली आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट तर शेवटच्या 3 बॉलवर 3 नक्कीच. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार तर आता मात्र आपण पाहिले शेवटच्या 3 बॉलवर 3 विकेट पाहायला मिळाले. संदेश पाटील या ठिकाणी षटकार हॅट्रिक सोबतच विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळते आहे. कुंदन पाटील शेवटचा अंतिम षटक. धावा झाल्या आहेत 45 धावा झाल्या आहेत. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. आपण स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. मात्र मी विनंती करतोय आई गावदेवी भादवड टीम संघाला की आपण आपला शस्त्रास्त्र त्वरित लावून घ्यायचा आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचा. आणि सत्कार आणि सन्मान सर्वप्रथम विष्णू ठाकरे उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय हरीशजी ठाकरे यांच्या शुभास्ते हा सन्मान जो आहे इथे केला जाणार आहे. चला सन्मान येऊ द्या देवा ठाकूर, कारण की सन्मान होणं गरजेचं आहे. पाहुण्यांचं अतिथी देव भव सर्व पाहुण्यांचं इथे सन्मान केला जात आहे. माहेची शाल इथे ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. नक्कीच विष्णुदादा ठाकरे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यानंतर संतोषजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरीशदादा ठाकरे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे अतिशय उत्कृष्ट डावखुरे फलंदाज ऑलराऊंडर आहेत. भरपूर महत्वाची भूमिका प्रत्येक मॅच मध्ये त्यांची असते. त्यानंतर सन्माननीय जयंत तरे ज्याने खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेला, कारण की इथून व्यासपीठावरून ते चेंडू आणण्याकरता गेले. मी बघितलं स्वतःहून. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे नक्कीच सलामीवीर आहेत. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आल्यात. त्यानंतर जयवंतजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपला देखील आम्ही सन्मान करत आहोत या व्यासपीठावर. नक्कीच हे देखील श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे चांगले खेळाडू आहेत आणि आज त्यांचा मात्र लग्नाचा वाढदिवस देखील आहे. मॅच ऑन करायची आहे. आजच्या दिवसातील हिरो विनायक पाटील कोपरगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांचा आपण सन्मान इथे व्यासपीठावर करत आहोत. श्री वेताल कोपा टीमचे मुख्य सदस्य आहेत. त्यांचा हा सन्मान आपण करत आहोत. हा सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपण आता थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जात आहोत संदेशजी वखारे यांच्यासोबत. चला स्पीडअप करा. आपण थांबू नका अजिबात. आयुष्यामध्ये अजिबात थांबू नका. पुढे चालते राहा. आपण रवींद्र तरे सर एन्जॉय करताना आमच्या टॉस बॉक्समधून. विजयजी पाटील, दीपक तरे, आता अभिमन्यू तरे देखील जॉईन झालेले आहेत त्यांच्यामध्ये. आणि आमचे मामाश्री नंदू नाईक सर आपण पाहतो आदर्श शिक्षक आहेत. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. या बलेचा बॉल मिड ऑफच्या वरून उडवलाय. यशवंत तरे पाडला करतो चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान
2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इनफिल्डच्या वरतून खेळलो होता हा स्ट्रोक, मात्र तितक्याच वेगाने यशवंत तरे टीमचा सदस्य आपण पाहतोय भरपूर वेगाने चेंडू मागे धावला होता आणि 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. संदेश इथे चांगली सुरुवात केली संजय पाटीलने. 2 धावा ॲड झाल्यात स्कोर बरोबर. चांगली सुरुवात कारिवली टीम संघाची. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा अधिक काही एक नाही. चांगली फिल्डिंग गणेश पाटील तिथे होते. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. फक्त 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 3 धावा संदेश पहिल्या 2 चेंडूवर खर्च झाल्यात प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून. यस 46 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग टीम कारेवली करते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. लालचंद तरे झेल खाली. महत्वाची विकेट, मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप पाटील. ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. संदीप पाटील त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज नीलम नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट 3 नंबर. एक सत्कार व्यासपीठावर मित्रांनो. अखेर उद्घाटन सोहळ्यापासून सन्माननीय हरीशजी ठाकरे यांचे पिताश्री इथे उपस्थित आहेत. बालारामजी ठाकरे यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतोय गणेशदादा ठाकरे आणि हरीशदादा ठाकरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो ज्यांची स्पर्धा आहे त्यांचे पिताश्री आज खऱ्या अर्थाने बाबांना सन्मान करताना खऱ्या अर्थाने खूप आनंद होत आहे या व्यासपीठावर. थँक्यू सो मच बाबा. आपण पहिल्या दिवसापासून इथे उपस्थित दाखवली आपली. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे. आता मात्र समोर नीलम नाईक. या बॉलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय अप्रतिम सुरुवात प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 46 धावा ठोकायच्या आहेत. मात्र हे काम तेवढंही सोपं नसणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यस संदेश पाटील 46 धावा. हे आधीच म्हटलं हे काम तेवढं सोपं नसेल. त्याला कारण हे आहे की शेवटची मॅच आहे. संध्याकाळचं वातावरण दमट वातावरण आहे आणि अशा परिस्थितीत चेंडू नक्कीच सीमा पार करणं थोडा अधिक जोर लावावा लागतो. नक्कीच संध्याकाळचं क्षेत्र आहे. थंडगार हवा देखील सुटली आहे संदेश. मात्र गरम मॅच सध्या तरी इथे पाहायला मिळते. लेग कट करायचं होतं. आधी चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आपण एक स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आमचे बाबा अनंत ठाकरे यांचा हा सन्मान आपण करणार आहोत. हरिभक्त पारायण आमचे महाराज आहेत अनंत ठाकरे. बाबांचा सन्मान गणेशजी ठाकरे आणि हरीशजी ठाकरे यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. गावातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत. हरिभक्त पारायण अनंत ठाकरे बाबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. संपूर्ण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी आपल्या नावाची ऊर्जा दाखवली सुभाष ठाकरे यांचे पिताश्री यांचा आपण हा सन्मान इथे करत आहोत. धन्यवाद बाबा आपण आलात या स्पर्धेला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. संदीपजी वखारे. पहिलं षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं. एक महत्त्वाची विकेट आणि फक्त 4 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर शैलेश म्हात्रे आलाय. यस पाहूया शैलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र या ठिकाणावरून आपला गेअर चेंज करावा लागेल टीम कारेवलीला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. तर आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 42 धावा ठोकायच्या आहेत. या बॉलेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. शरद म्हात्रे. यस फलंदाज बाद नीलम नाईक. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. थँक्यू डीजे. आर्यस चषक हा मॅच मध्ये
कालचा प्लेअर ऑफ द डेचा हिरो स्वस्तामध्ये आऊट झालाय. बडी मछली जाल में फसती हुई. यस मोठी विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे गावदेवी बादवा टीमला. मात्र आता महत्त्वाची जोडी टीम कारेवलीची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुंदन पाटील विथ संजय पाटील. मात्र येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर चंदन नाईक आणि केतन हे दोघेही खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत. यस या झेलसाठी शरद म्हात्रेसाठी पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. यस रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. फलंदाज स्ट्राईक घेते तोपर्यंत एक सन्मान करूया. भाविक मंडप डेकोरेटर. कोणताही कार्यक्रम असू दे या गावामध्ये फक्त आणि फक्त भाविक मंडप डेकोरेटर अभिमन्यू तरे यांचा हा सन्मान या स्पर्धेचे आयोजक हरीशदादा ठाकरे यांच्या माध्यमातून केला जात आहे. एका शब्दावर हा व्यासपीठ त्यांनी उभा केलेला आहे. थँक्यू सो मच अभिमन्यू तरे. बॅक टू क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल शैलेश माद्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल अडवा बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. लालचंद तरे चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. नक्कीच दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली जाईल यात काही शंका नाही आहे. मात्र या मॅचचा विचार केला तर आतापर्यंत जय बजरंग कारेवली संघ संघर्ष करतोय. नक्कीच संघर्ष करत असताना मात्र संघर्षमय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. या बॉलचा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. शर्रात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शर्रात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक इथे करणार आहोत. मित्रांनो प्रत्येक चौकार षटकार विकेट नंतर आपण डीजेचं संगीत ऐकतायत. आई गावदेवी रांजोली टीम संघाचे कॅप्टन गणेश पाटील डीजे घनराज आपण पहिल्या दिवसापासून अगदी या स्पर्धेमध्ये ऐकतायत. त्यांचा आपण हा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरीशदादा ठाकरे यांच्या शुभास्ते केला जात आहे. गणेश पाटील त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच गणेश पाटील यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून झालंय. तर आता मात्र पुन्हा एकदा शैलेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर संजय पाटील. फुलटॉस आहे ऑन साईडला. हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठी विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. संजय पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण पुढील सत्कार आपण करणार आहोत. मित्रांनो 2011 पासून आर्के ट्रॉफी पासून लाईव्ह च्या दुनियामध्ये ज्याने एक पाऊल पुढे टाकलं मागे बोलून बघितला नाहीये. HD लाईव्ह आपण पाहतोय. किंग ऑफ प्रिन्स मूवीज यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. मी विनंती करतोय हरीशदादा ठाकरे यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. संजय गुलवी हा सन्मान घेत आहेत. प्रोप्रायटर रवींद्र गुलवी यांची टीम आहे. किंग ऑफ प्रिन्स मूवीज यांचा हा सन्मान आपले भूमिपुत्र लाईट इंडिकेटच्या दुनियामधील पुढे वाटचाल करताना. थँक्यू सो मच डीजे मॅन. बॅक टू क्रिकेट. रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून लालचंद तरेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 700 रुपये जमा झालेत माझ्याकडे. यस आता मात्र नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. या बॉलचा बॉल स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलाय. मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि त्या दरम्यान एक धाव देखील बलून काढली आहे. 1+1 2 धावा आल्या या बॉलवर आणि धावफलक पुढे सरकलाय. धावफलक झाल्या आहेत 13 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. शैलेश मात्रेच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. कुंदन पाटील या बॉलेस सज्ज झालाय. मॅन इन ऑरेंज कॅप. या बॉलेस अराउंड द लेग त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद कुंदन पाटील. शर्रात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शर्रात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. थँक्यू डीजे. आर्यस रवींद्र तरे सर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपये या विकेटसाठी शैलेश मात्रे यांना 800 जमा झालेले आहेत. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये येतोय.
अतिशय सुरेख षटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज शैलेश म्हात्रेच्या माध्यमातून काही अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये एक षटकार जरूर आपण पाहिलाय, मात्र 3 महत्त्वाच्या विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये. सुरेश गोपीनाथ म्हात्रे चषक 2024 वडूनगर या ठिकाणी जी स्पर्धा आपण पाहिली, सेमीफायनलची मॅच विरुद्ध भिनार संघ 38 धावा ठोकल्या होत्या या खेळाडूने. नक्कीच ती इनिंग मात्र पुन्हा एकदा पेश करावी लागेल. शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर केतन. या बलेचा बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. सामना भरवलाय भारी भिवंडी. चला आपण पुढील स्वागत आणि सन्मान. मित्रांनो आपण स्वागत सन्मान करणार आहोत अल्पेश गायकवाड याचं. मित्रांनो रजनीची स्पर्धा देखील सुरू आहे, तिथे देखील त्याला जायचं आहे. मात्र या 4 दिवसामध्ये अतिशय सुंदर अशी स्कोरिंग केली आहे. सन्माननीय विनोददादा ठाकरे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. मित्रांनो हँडिकॅप आहे मात्र थँक्यू. 19 धावा झाल्या आहेत. 19 चांगली स्कोरिंग नेहमी केलेली आहे. ओ माय गॉड, बबन पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं त्यांना इथे गिफ्ट म्हणून दिलं जात आहे. अल्पेश गायकवाड अपंगत्वावर मात करून आज अल्पेश गायकवाड स्कोरिंगच्या दुनियेत भरपूर मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. ओ अजून 1000 रुपये जमलेले आहेत विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून. संदेश 19 धावा झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 27 धावांची आवश्यकता आहे. काहीही होऊ शकतो संदेश, कारण की कारिवली टीम देखील चांगली टीम आहे. त्या संघाने देखील खूप चांगला क्रिकेट खेळलाय. मात्र समोरच्या संघाने सध्या तरी थांबवलंय कारिवली टीम संघाला. इथून चांगली गोलंदाजी झाली ना तर नक्कीच पारडं जड होऊ शकते इथं भादबा टीम संघाचं. नक्कीच हे षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळते त्या ठिकाणी टीम जय बजरंग कारिवलीसाठी. मात्र मॅच आतापर्यंत कट टू कट पाहायला मिळते. 50-50 अवस्थेत ही मॅच आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. नक्कीच प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर संजय म्हात्रे सज्ज झालाय. समोर आपण केतनला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस तोडलाय फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. महत्वाच्या मॅच मध्ये हवा सुटलीये. हवा सुटली कोणाची तर फलंदाज केतन याची. षटकार आलाय. मी आधीच म्हटलं होतं केतनकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. नक्कीच स्वतःला सिद्ध करतोय त्या ठिकाणी. महत्त्वाचे खेळाडू परतल्यात, मात्र या वेळेस केतन गरजलाय. या 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 2 बॉल खेळला आणि दोन्ही बॉल जे आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिल्यात. आता मात्र आपण समीकरण जाणून घेऊया. उर्वरित अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. या 2 षटकारांसोबत पुन्हा एकदा मॅच मध्ये एंट्री केली आहे टीम जय बजरंग कारिवलीने. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी मिसफील्ड, मात्र बॅकअप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. थ्रो देखील भरपूर चांगला झाला होता, मात्र कलेक्शन चुकीचं आपण पाहतोय. सन्माननीय शांताराम भुईर श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांचा आपण एक सन्मान करूया. या आपण पुढे यायचंय. मी विनंती करते जयवंत ठाकरे यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. आमचे मामा त्यांचा आपण सन्मान करत आहोत. यस शांता मामा शांताराम भोईर
जयश्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक वेळेस जेवणाची मेजवानी चांगली मिळत असते अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 8 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. संजय म्हात्रे महत्वाचे 2 चेंडू त्या ठिकाणी. नक्कीच कारण या 2 बॉल पासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल जोरदार अपील जरूर झाली आहे. पंच मात्र सहमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट. संदेश चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार खाल्यानंतर मागच्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च केलेल्या आहेत. लाईन टू लेन ही गोलंदाजी केली जाते, मात्र कुठेतरी लाईन भंग केली होती. फलंदाजाने षटकार पेश केला होता संजय म्हात्रे यांच्या अगेन्स्ट. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू संजय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण चंदनला पाहतोय. चंदन नाईक. यस, चंदन नाईक त्या ठिकाणी सज्ज झालाय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आता मात्र उर्वरित शेवटचं अंतिम षटक बाकी आहे आणि आता समीकरण जे आहे 6 चेंडू 8 धावा. यस, चंदन नाईक आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना, आणि तसंही संदेश पाटील आपल्या संघाला धोका मग बिंदास ठोका. नक्कीच 6 चेंडूमध्ये 8 धावा आता डिफेन्स करायचे आहेत. चला फिल्डिंग लावा आणि मैदानामध्ये मला वाटतं पाणी घेऊन गेलाय. चला मैदानाच्या बाहेर यायचं आपण, कारण की ही ब्लॅक लाईट सुरू झाली आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 8 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. पहिलं षटक 4 धावांचं. सुरुवात भरपूर चांगली झाली होती गावदेवी भादवड टीमची. यस, शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. मच्छिंद्र. मच्छिंद्र म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. तर टीमच्या कॅप्टनने शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आहे. पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी होईल का, कारण 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 8 धावांची आवश्यकता आहे. सामना भरपूर रंगतमय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 2 महत्त्वाचे खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहेत, केतन आणि चंदन नाईक. 6 चेंडू 8 धावा. या मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्पीडअप करायचं आपण थोडंसं. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. चेंडू अवैध आहे. यष्टीरक्षक चेंडूपासून दूर राहिला आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. संदेश पाटील. अगदी रंगली आहे. स्पर्धेचा पैसा वसूल सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो दोन्ही टीमच्या माध्यमातून. खूप चांगला क्रिकेट सध्या सुरू आहे. 5 चेंडू आणि विजयाकरता आपण पाहतो इथे 7 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानी शहरामध्ये. नक्कीच, कारण गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीवर आक्षेप घेतलाय, कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय. आता मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रे 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर चंदन नाईक. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मच्छिंद्र म्हात्रे
आमचा कॅमेरा एंडकडनं षटका दिला. पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या बलेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. काही बॉल टाकलाय त्या ठिकाणी मच्छिंद्र म्हात्रेने. मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वाच्या मॅच मध्ये मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू टीम कारेवलीवर दबाव निर्माण करेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण आता मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळाली. नक्कीच हा महत्वाचा धाव होता कारुली टीम संघासाठी. तो मिळाला येत आहे. वाईटच्या स्वरूपात ही धाव मिळाली आहे. धावा येत आहेत ते फार महत्त्वाचं आहे कारुली टीम संघाला. मात्र या धावा कुठेतरी थांबवावा लागेल मच्छिंद्र म्हात्रे याला. एक्स्ट्रा धावा थांबवणं गरजेचं आहे भादवड टीम संघाला. यस, कारण प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट चेंडू. संदेश 2 वाईट चेंडू टाकल्यात. कुठेतरी दबाव आता गोलंदाजावर देखील आलाय इथे म्हणावा लागेल. दोन्ही टीम चांगला खेळले आतापर्यंत. यस, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं जात आहे. मात्र जरा जास्तच दूर ठेवलंय आणि त्या कारणास्तव पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. चार चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल सलगचा तिसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये 3 बॅक टू बॅक 3 वाईट टाकलेले आहेत आतापर्यंत. चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने वळला होता आणि त्या कारणास्तव वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आलाय. पंच भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटची मॅच नक्कीच भरपूर रंगते या ठिकाणी. पुढचा बॉल मच्छिंद्र म्हात्रे. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गावदेवी भादवड. भरपूर उशिरापर्यंत बसलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. या स्पर्धेला छान लागलेले आहेत आणि चॅम्पियन ठरलाय जय बजरंग कारुली टीम संघ. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टप लक. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना इथे रंगताना बघितला आपण. आई गावदेवी भादवड आणि जय बजरंग कारुली टीम या संघामध्ये. तर दोन्ही टीम समोर यायचं. VIP डाईच्या आपण बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे इथे आपण सुरू करणार आहोत. सर्वप्रथम आपण एक स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरीशदादा ठाकरे आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. युवक काँग्रेस कमिटी विद्यमान लाडके अध्यक्ष भिवंडी आमचे मित्र ज्यांनी या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवस आपल्या आवाजाची छाप सोडली आहे. मेरी आवाज मेरी पहिचान आम्ही त्याला म्हटलं जातं नेहमी. सन्माननीय संदीपजी वखार यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. सध्या मैदानामध्ये सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र संदीपजी वखारे यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो, समालोचक परिवाराचे जे सचिव देखील आहेत त्याचबरोबर खूप मोठा पद त्यांच्यावर आहे. जिम्मेदारी आहे या भिवंडीची. युवक काँग्रेस कमिटी विद्यमान